संदेशभूमी संरक्षण आणि संवर्धन कृती समिती धुळे आयोजित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अस्थिकलश संदेश यात्रा चोपड्यात दाखल झाली। तर माता रमाई जयंतीपासून निघालेली संदेशभूमी संरक्षण आणि संवर्धन कृती समिती धुळे आयोजित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची अस्थिकलश संदेश यात्रा धुळ्याहून निघून काल अमळनेर येथे मुक्कामी होती। काल सायंकाळी चोपडा शहरात दाखल झाली। शासकीय विश्रामगृहापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची अस्थिकलश संदेश यात्रेला प्रारंभ झाला असून या संदेश यात्रेमध्ये मोठ्या संख्येने आंबेडकरी अनुयायी महिला, पुरुष, युवती, युवक, महिला, लहान बालकं त्याचबरोबर सर्वच सहभागी झाले होते। अस्थिकलश संदेश यात्रा बस स्थानक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक ग्रामस्थ होऊन मेन रोडने पंचशील नगर येथील बौद्ध विहार इथपर्यंत पोहोचणार। तर आज त्यांचा या ठिकाणी मुक्काम राहणार। उद्या इथून संदेश रथ यात्रा या ठिकाणी आलेले आहेत चोपडा शहरामध्ये। तरी ही यात्रा संदेश भूमी धुळ्यावरून निघालेली आहे आणि ही सुरुवात रमाई 7 फेब्रुवारी रमाई जयंतीनिमित्त निघाली आहे। ही परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चैत्यभूमी या ठिकाणाहून ही बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची अस्थी घेऊन संदेश भूमी धुळ्या हे चैत्यभूमी मुंबईवरनं निघालेली आहे। तरी नाशिक, चाळीसगाव आणि आता काल रात्री अमळनेर शहरामध्ये त्या ठिकाणी या यात्रेचा मुक्काम होता व त्या ठिकाणी प्रमुख उपस्थिती पूजनीय ज्ञानज्योती महास्थविर यांच्या मार्गदर्शनाखाली बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल बोधिसत्वाचं धम्मोपदेश आणि बुद्धांचा आणि धम्म उपदेशसुद्धा त्या ठिकाणी पूजनीय ज्ञानज्योती भदंत यांनी ताडोबा जंगल अभयारण्य चंद्रपूर यांनी त्या ठिकाणी खानदेशातील बौद्ध उपासिकांना बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल धम्मोपदेश केला व त्याच प्रकारे आज या चोपडा शहरामध्ये बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची अस्थी या चोपडा शहरामध्ये या रथामध्ये संदेश रथमध्ये बहुसंख्येने या रॅलीमध्ये बौद्ध उपासिका सहभागी झालेला। म्हणून मी पूजनीय पंडित नागसेन सातपुडा पर्वत वराड या ठिकाणी जातो आणि या धर्मकार्याला मी सुद्धा सहभाग घेतलेला आहे आणि बहुसंख्येने बौद्ध उपासिकांना आम्ही संघटित केलेला आहे। भिवंडी शहरातील नायगाव परिसरामध्ये भुसार कंपाऊंड येथील यंत्रमाग कारखान्याला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे। या आगीमध्ये यंत्रमाग कारखान्यातील कपडा जळून पूर्णपणे खाक झालाय। आगीचे कारण अस्पष्ट असून आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशामक दलाची एक गाडी घटनास्थळी दाखल होत असून आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशामक दलाला यश आलं। ठाकूर तर फोन आल्यापासून सारखं बोलतो गावातून परत आलो।
बीडमधील देवराई पंचायत समिती कार्यालयातील जुन्या इमारतीला भीषण आग लागल्याची घटना रविवारी रोजी दुपारच्या सुमारास घडली, तर या आगीमध्ये जुन्या दस्तऐवजासह काही शासकीय वस्तू जळून खाक झाल्यात। याच इमारतीत अगोदर नरेगासह घरकुल बाल विकास विभागाची कामं चालत असल्याची माहिती या ठिकाणी देण्यात आली आहे। चिकन खाल्ल्याने खरंच जीबीएस होतो का, असं डॉक्टर अविनाश भोंडवे यांनी या सगळ्याची माहिती दिली आहे। जीबीएस हा रोग कुठल्याही जंतूपासून किंवा बॅक्टेरिया आणि व्हायरसपासून होत नाही। काही विषाणू अन्नपदार्थातून आपल्या शरीरात गेल्यानंतर हा आजार जास्त होण्याची शक्यता असते। दूषित पाणी, दूषित अन्न किंवा दूषित अन्न किंवा दूषित मांसाहार याच कारणामुळे जीबीएस आजार होतो हे निष्पन्न झालंय। तर केवळ मांसाहार खाल्ल्यानेच जीबीएस होतो असं बोलणं वावगं ठरेल। काही अंशी हे खरं आहे। दूषित मांस किंवा उघड्यावरचं अन्न खाणे टाळा। जीबीएस होऊ नये म्हणून केवळ शिजवलेलंच मांस खा, असंही यावेळी डॉक्टर अविनाश भोंडवे यांनी म्हटलंय। एक लक्षात घ्या, जीपीएस हा कुठल्याही जंतूपासून म्हणजे बॅक्टेरिया किंवा व्हायरस पासून होत नाही। काही ठराविक व्हायरसेस म्हणजे नोरो व्हायरस सारखे व्हायरसेस आणि कॅम्प्युलोबॅक्टर जेजुनी सारखे विषाणू अन्न पदार्थातून आपल्या शरीरात जातात, आपल्याला उलट्या जुलाबांचा आजार होतो किंवा काही श्वसनाचे इन्फ्लुएन्झा सारखे किंवा कोविड सारखे विषाणू आपल्या श्वसन संस्थेत जातात, सर्दी ताप खोकला होतो। हे आजार आपल्या प्रतिकार शक्तीने बरे होतात आणि हे बरे होत असताना आपल्या शरीरातली जी प्रतिकार प्रणाली आहे, इम्युन सिस्टीम आहे, त्याच्यामध्ये काही बदल घडतात आणि हे बदल जे असतात ते बदल घडल्यानंतर ही प्रतिकार शक्ती जी असते ती आपल्याला शरीरामध्ये जे बाहेरच्या गोष्टी येतात त्यांच्यावर हल्ला करत असते, त्याऐवजी ते आपल्याच शरीरावर हल्ला करत असते आणि या प्रकरणामध्ये आपली प्रतिकार प्रणाली ही आपल्या मेंदूवर किंवा मज्जासंस्थेवर हल्ला करते आणि ती वीक करायला लागते। त्या मज्जातंतूंवरचं जे मायलिन शीथ असतं, जे आवरण असतं, ते विरघळायला लागतं आणि हा पहिला आजार बरा झाल्यानंतर जो संसर्गजन्य आजार आहे तो बरा झाल्यानंतर साधारणतः 3 आठवड्यांनी हा आजार उद्भवतो आणि असंही नाही की झालेल्या प्रत्येक व्यक्तीला तो होईलच असं नाही, 100 एखाद्या व्यक्तीला होतो। म्हणजे आता आपण जे सध्या ऐकतोय किंवा जे काही दिसून येत आहे त्याप्रमाणे दूषित पाणी, दूषित अन्न किंवा दूषित मांसाहार याच्यामधून जे काही ज्यांना उलट्या जुलाब होतात त्यामधल्या काही जणांना जीबीएसची लागण होतीये। आता यामुळं असं म्हणणं हे वरवरचं किंवा वरकरणी राहील की मांसाहार केल्यामुळं तुम्हाला जियाबारी सिंड्रोम होतो, असं नाहीये। झालेल्या प्रत्येकाला ते होत नाही, त्यातल्या काही जणांना होतो। हे बरोबर आहे की आपण दूषित मांस खाऊ नये किंवा उघड्यावरचं अन्न खाऊ नये, पाणीही आपण स्वच्छ किंवा पूर्ण जंतुविरहित प्यावं, कारण ते जर तसं नसेल तर आपल्याला इतर आजार होतील, उलट्या जुलाब होतील, सर्दी खोकला होईल किंवा इतर टायफॉइड सारखे, कावीळ सारखे आजार होतील जे अन्नातून पसरतात। पण प्रत्येक व्यक्तीला कावीळ होईल असं नाही, प्रत्येक व्यक्तीला टायफॉइड होईल असं नाही, तसं प्रत्येक व्यक्तीला गियाबारी सिंड्रोम होईल असं नाही। त्याच्यामुळे घाबरायचं कारण नाही, पण हे मात्र लक्षात घ्या की अन्न पदार्थ केवळ गियाबारी सिंड्रोम होऊ नये म्हणून नाही, तर शरीराला इतर आजार होऊ नये म्हणून शिजवलेलं मांस खावं, उघड्यावरचं अन्न खाऊ नये आणि पाणी सुद्धा फिल्टर जरी असलं तरी पूर्णपणे स्वच्छ आहे याची खात्री करून उकळून गाळूनच वापरावं। कारण हे जे विषाणू आहेत किंवा हे जे बॅक्टेरिया आहेत हे 40 अंशाच्या पुढं जिवंत राहत नाही। आपण ज्यावेळेला अन्न शिजवतो किंवा पाणी उकळतो त्यावेळेला ते साधारणतः 100 डिग्री पर्यंत उकळतो। वाफेवर शिजवलेलं जे अन्न असतं ते 600 डिग्री पर्यंत
हे असतं, त्याच्यामध्ये कुठलेही जीवाणू विषाणू शिल्लक राहत नाहीत. सर, एक प्रश्न असा की अजित पवार पण काल बोलताना असं म्हणाले की कोंबड्यांमुळं हा रोग होतो. खरंच कोंबड्यांमुळे होऊ शकतो का हा GPS, म्हणजे त्याची शक्यता किती? मी आता हेच सांगितलं की कोंबड्यांमध्ये जर हा जीवाणू असेल, कॅम्पिलोबॅक्टर जेजुनी, तरच होईल. हा प्रत्येक कोंबडी खाणाऱ्याला होणार नाही. दुसरी गोष्ट अशी आहे की कोंबडी किंवा कोंबडीचं मांस जे आहे ते आपण शिजवूनच खाल्लं पाहिजे, किंबहुना आपण ते शिजवलेलंच खातो. कच्चं मांस खाण्याची पद्धत आपल्याकडे नाही. त्याच्यामुळे हे म्हणणं वरकरणी ठरेल की तुम्ही कोंबड्या खाऊ नका किंवा कोंबडीतूनच पसरतो. हा पाण्यातून पसरतो हेही सिद्ध झालेलं आहे, दूषित अन्नातून पसरतो हेही सिद्ध झालेलं आहे. हा बॅक्टेरिया, हा जीवाणू जिथं जिथं असेल तिथून आपल्या शरीरामध्ये काही संसर्ग होईल. तो संसर्ग झाल्यानंतर आपल्याला उलट्या जुलाब होतील आणि उलट्या जुलाब झाल्यानंतर, तो बरा झाल्यानंतर 3 आठवड्यांनी जर आपली प्रतिकार शक्तीमध्ये बदल घडला असेल तरच हा आजार होतो. सौर कृषी पंप योजनेकडे शेतकऱ्यांचा वाढता कल असून 1530 शेतकऱ्यांनी योजनेचा लाभ घेतलाय. तर शेतकऱ्याला अतिरिक्त वीज बिलाच्या जाचापासून सुटका मिळावी, शेतकऱ्यांना दिवसा आपल्या पिकांना पाणी देता यावे यासाठी राज्य सरकारकडून मागील त्याला सौर कृषी पंप योजना राबवण्यात येते. तर या योजनेकडे बुलढाणा जिल्ह्यात शेतकऱ्यांचा वाढता कल पाहायला मिळतोय. जिल्ह्यातील 1530 शेतकऱ्यांनी या सौर कृषी पंप योजनेचा लाभ घेतला असून विजेची वाढती मागणी लक्षात घेता शेतकऱ्यांना भारनियमाचा मोठा सामना करावा लागतोय. त्यामुळे रात्री जीव धोक्यात घालून शेतकऱ्यांना आपल्या पिकांना पाणी द्यावं लागतंय. मात्र आता वीज बिलापासूनही शेतकऱ्यांची सुटका झाली आहे. शिवाय शेतकरी दिवसा आपल्या पिकांना पाणी देत आहेत. तर या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 90% सबसिडी देण्यात येत असल्यानं जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी योजनेचा लाभ घ्यावा असं आवाहन महावितरणाकडून करण्यात येत आहे. सौर कृषी पंपासाठी आपल्याकडे मागेल त्याला सौर कृषी पंप नावाची महाराष्ट्र शासनाची योजना आहे. याच्यामध्ये जे काही 3 HP 5 HP आपलं जे क्षेत्र आहे त्या क्षेत्राप्रमाणे 3 HP 5 HP आणि 7.5 HP पर्यंतचे पंप आपण सबसिडीवर शासनाने हे पंप बसवून देत आहे. यामध्ये ग्राहकांना ऑनलाईन अर्ज करायचा आहे आणि ऑनलाईन अर्ज केल्यानंतर 60 दिवसाच्या आत त्यांना तो सोलार पंप बसवून मिळेल. साधारणतः 3 HP कनेक्शनसाठी त्यांना 22,000 रुपये ग्राहकांना पे करायचे आहेत. 5 HPसाठी 32,000 रुपये आणि 7.5 HPसाठी 44,000 रुपये. म्हणजे साधारणतः जो 2,20,000चा जो पंप आहे तो 3 HPचा पंप आपल्याला 22,000च मिळतो. म्हणजे 90% सबसिडी अमाऊंट महाराष्ट्र शासन देत आहे. आणि ह्याचं महावितरणने आता पूर्णतः पारंपरिक पद्धतीने जे काही आपण पूर्वी वीज देत होतो म्हणजे तार खांब ओढून, तर ते पूर्णतः बंद केलं आहे आणि आपल्याला पूर्णतः आता सोलारवरच वीज घ्यायची आहे. तर सोलापुरातील मोहोळ तालुक्यातील अनगर अप्पर तहसील कार्यालय अखेर उच्च न्यायालयाने रद्द केलंय. तर मोहोळ तालुक्यातील अनगर अप्पर तहसील कार्यालय अखेर उच्च न्यायालयाने रद्द केलं असून मोहोळ तालुक्यातील वादग्रस्त अनगर अप्पर तहसील कार्यालय रद्द करण्यात आलंय. महाराष्ट्र शासनाने 24 जुलै 2024 रोजी काढलेली GR अखेर उच्च न्यायालयाने रद्द केली असून अप्पर तहसील कार्यालय अनगर येथे मंजूर झाल्याच्या कारणावरून मोहोळ तालुक्यात मोठा संघर्ष झाला होता. तर राजकीय क्षेत्रात देखील या निर्णयाचे मोठ्या प्रमाणात पडसाद उमटताना पाहायला मिळाले. आज मुंबई उच्च न्यायालयाने जे आमच्यावरती निजामी पद्धतीनं अनगर अप्पर तहसील कार्यालयाचा निर्णय 6 महिन्यापूर्वी महाराष्ट्र सरकारनं जो लादला होता त्याविरोधात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांकर, शिवसेनेचे महाड पोलादपूरचे आमदार भरत शेठ गोगावले यांना घेऊन आम्ही सर्व भेटून माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी सदर आमच्या मोहोळ बचाव संघर्ष समितीच्या निवेदनावर तात्पुरती स्थगिती व फेर संरक्षण करून अहवाल सादर करा असे निर्देश दिल्यानंतरनं अनगर हे रद्द व्हायला पाहिजे होतं. परंतु विद्यमान आमदार यशवंत माने व माजी आमदार राजन पाटील या दोघांनी रात्री सत्तेचा दुरुपयोग करून मुख्यमंत्र्यावरती दबाव आणून जे मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले होते ते पत्र इनवड न होता गायब करण्याचं काम केलं होतं. आणि याच्या विरोधात मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांना आम्ही विनंती केली की साहेब, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आपल्या सरकारमध्ये सत्तेत सहभागी असल्यामुळं निजामी प्रवृत्तीचा जो निर्णय आम्हाला दिलेला आहे
अनगर अप्परचा, याच्या विरोधात महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आम्ही जनतेच्या दरबारात जाऊ आणि जनतेच्या दरबारात गेल्यानंतर जनतेने राजन पाटलाचा आमदार यशवंत माने याला पराभूत करून मला स्वतःला प्रचंड मताने निवडून दिलं. त्यावेळेला आम्ही या जनतेला सांगितलं होतं की 100 दिवसामध्ये आम्ही अनगर अप्पर रद्द करू. परंतु उच्च न्यायालयाचे मी न्यायमूर्तींचे हार्दिक अभिनंदन करतो की इथं बाबासाहेबांच्या संविधानाचा विजय झाला. इथल्या ज्या जनतेचा रेटा होता की अनगर हे मोहची बाजारपेठ उद्ध्वस्त करून हा लादलेला निर्णय रद्द व्हावा म्हणून सर्व जवळजवळ 6 याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल झाल्या होत्या. त्या सर्व एकत्रित याचिकेची सुनावणी आज सकाळपासून चालू झाली होती आणि न्यायालयाच्या लक्षात ही बाब आली आणि न्यायालयानं अनगर अप्पर तहसील कार्यालय हे रद्द केलं. त्यामुळे मी न्यायदेवतेचा मनापासून आभार व्यक्त करतो एक आमदार या नात्यानं. आणि आज सोमवार महादेवाचा वार आहे, आज आमच्या नागनाथ महाराजांचा वार आहे. नागनाथ महाराजांना खऱ्या अर्थानं मोहोळ मतदारसंघाला आणि न्यायालयानं मोहोळ मतदारसंघाला अत्यंत आज आनंदाचा असा हा निर्णय दिला आहे. त्यामुळे दिलेल्या निर्णयाचं मी मनापासून आभार व्यक्त करतो. कोल्हापूर खंडपीठाच्या मागणीसाठी खंडपीठ कृती समितीकडून आमरण उपोषण करण्यात आलंय. तर गेल्या 38 वर्षांपासून सुरू असलेली कोल्हापूर खंडपीठाची मागणी आता जोर धरताना दिसते. त्यामुळेच कोल्हापुरातील ऐतिहासिक दसरा चौकात पदवीधर मित्र संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माणिक पाटील चुयेकर यांनी 16 फेब्रुवारीपासून आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे कोल्हापूर येथे खंडपीठ होण्यासाठी गेली 40 वर्ष लढा सुरू आहे. कारण मुंबई हे अंतर कोल्हापूरपासून जास्त असल्यामुळं येथील वकिलांना पक्षकारांना ते खर्चिक आहे. त्यामुळंच हे मेरिटचं ठिकाण आहे कोल्हापूर, या ठिकाणी खंडपीठ व्हावं अशी बऱ्याच दिवसांची 40 वर्षाची मागणी आहे. परंतु आजपर्यंत कुठल्याही सरकारनं ही मागणी मान्य केली नाही. त्यामुळं आज अगदी निकराची लढाई करायचं आम्ही ठरवलेलं आहे. खंडपीठ कृती समिती व पदवीधर मित्रच्या वतीनं मी आज या ठिकाणी आमरण उपोषणाला बसलो आहे. आज आमचं मुख्यमंत्र्यांची मागणी आहे, आज हा जो मेरिटचा विषय आहे, ज्या पद्धतीने त्यांनी टोलचा विषय माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी कोल्हापूरचा जो जिव्हाळ्याचा विषय होता तो एकाच चुटकीसरशी मार्गी लावला सरकार आल्यानंतर, त्याच पद्धतीनं हा जो विषय आहे हा टोलपेक्षाही गंभीर विषय आहे आणि गरजेचा विषय आहे. हा प्रश्न मार्गी लावावा आणि त्याला कालबद्धपणे आम्हाला आश्वासित करावं की बाबा अमुक दिवसामध्ये आम्ही हा प्रश्न सोडवतो आहे. आणि त्याबाबत एक आढावा बैठक म्हणजे काही 15-20 दिवसानंतर आढावा बैठक घ्यावी आणि या ठिकाणच्या लोकप्रतिनिधी आणि खंडपीठ कृतीच्या सर्व सदस्यांना माननीय पालकमंत्री आणि राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत एक बैठक घ्यावी आणि आढावा घ्यावा. आणि आज या ठिकाणी मी उपोषणास बसलो आहे. आज दुसरा दिवस आहे, परंतु माझं हे आमरण उपोषण सुरू राहणार आहे. जर शासनानं आश्वासन दिलं, योग्य ते लेखी आश्वासन दिलं तर मी निश्चितपणे याबाबत उपोषण मागं घेण्याबाबत निर्णय घेईन. परंतु शासनानं अगदी गंभीरपणे जर आश्वासन दिलं नाही, लेखी आश्वासन दिलं नाही तर हा माझा लढा निश्चितपणे भले मला या ठिकाणी माझे प्राण गमवावं लागले तरी चालेल, परंतु मी या कोल्हापूरच्या लढ्याला कोल्हापूरला साथ देण्याचं ठरवलं आहे. नमस्कार, माझं नाव माणिक पाटील चोयकर. प्रतापराव जाधव नशिबाने राज्यमंत्री झाले असा टोला रविकांत तुपकर यांनी लगावलाय. तर प्रतापराव जाधव नशिबाने राज्यमंत्री झाले, ते खरोखरच मंत्री झाले तरी जनतेला काही फायदा होणार नाहीये. केस गळती आणि GBS वरून रविकांत तुपकर यांची केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्यावर टीका करण्यात येते. तर केस गळती प्रकरणातील अहवाल ते का दडवत आहेत असा सवाल त्यांनी केलाय. तसेच जनतेसमोर सत्य का आणत नाही, लोक मेल्यानंतर उपाययोजना करणार आहात का असा सवाल देखील शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांना केलाय. पीक विमा हा फार मोठा स्कॅम आहे. जर ही योजना एवढी फायद्याची आहे तर ज्या राज्यातनं पंतप्रधान आणि देशाचे गृहमंत्री येतात त्या गुजरातमध्ये ही विमा योजना का नाही, हा सरकारला आमचा सवाल आहे. पीक विमा योजनेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार आहे. हजारो कोटी जमा करायचे, वाटताना शेकडो कोटी वाटायचे. ज्या शेतकऱ्यांचं खरोखर नुकसान झालं त्या शेतकऱ्यांना अजूनपर्यंत पैसे नाही. आणि जे शेतकरी खरोखर शेतकरी नाही आहेत, कागदावर आहेत, अशा पुढाऱ्यांना पैसे मिळाले, पण प्रामाणिक शेतकऱ्यांना अजूनपर्यंत पैसे मिळायचे बाकी आहेत. पीक विम्याची रक्कम जर का सरकारने तातडीनं कंपन्यांना सांगून दिली नाही तर मग मात्र या महाराष्ट्रामध्ये मोठा आगडो मुसळल्याशिवाय राहणार नाही, हे सरकारने ध्यानात ठेवावं. राज्यातील CC केंद्र आणि नॅपीची केंद्र टोटली बंद आहे. सोयाबीन अजूनही घरात पडून राहिलेली आहे. शेतकरी अहवाल दिला. सरकारला जर सोयाबीन खरेदी करायची नव्हती तर सोयाबीन खरेदीचं नाटक सरकारने का केलं हा आमचा प्रश्न आहे.
मुळामध्ये 60 लाख मेट्रिक टन सोयाबीनचं उत्पादन या महाराष्ट्रामध्ये झालेलं आहे आणि सरकारनं फक्त 10-12 लाखच मेट्रिक टन सोयाबीन खरेदी त्या ठिकाणी केलेलं आहे. बाकीच्या सोयाबीनचं आम्ही काय करायचं? आज खाजगी बाजारामध्ये सोयाबीन 3.5-4 हजारानं विकल्या जात आहे. सरकार 4800 रुपये भाव जो देत आहे तो भावसुद्धा आम्हाला मान्य नाही. आता सरकारने एकच करावं, जर सरकारला खरेदी करता येत नसेल तर प्रति क्विंटल 3000 रुपये भाव फरक आम्हाला दिला पाहिजे अशी आमची मागणी आहे. वेबसाईटचं कारण दाखवून CCIने कापसाची खरेदीसुद्धा बंद केलेली आहे. कापसाची पण तीच अवस्था आहे. प्रत्यक्ष उत्पादन खर्च 8000 आणि बाजारात मिळणारा भाव 6,500-7 हजार आणि सरकारचा भाव 7100-7400पर्यंत मॉइश्चरनुसार हा न परवडणारा भाव आहे. सरकारला आमचं एकच सांगणं आहे की गेल्या 3 वर्षापासून सोयाबीन कापसाला भाव नाही. सरकारनं तातडीनं सोयाबीन आणि कापसाला प्रति क्विंटल 3000 रुपये भाव फरक दिला पाहिजे. ठरल्याप्रमाणे दिलेल्या आश्वासनाप्रमाणे शेतकऱ्यांची कर्जमुक्ती केली पाहिजे. जंगली जनावरांचा त्रास होतो त्या शेतीला मजबूत कंपाऊंड करून दिलं पाहिजे आणि अजून इतर ठिबक सिंचनचं अनुदान आहे. बाकी जे काही सरकारकडे अनुदान रखडलेलं आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये पीक विमासुद्धा कंपन्याकडे रखडलेला आहे. सरकारनं पीक विमा कंपन्याला पैसे द्यावेत. पीक विमा, सोयाबीन कापसाचा भाव फरक, कर्जमुक्ती या प्रश्नांना घेऊन या आठवड्याभरानंतर लवकरच राज्यव्यापी आंदोलन आम्ही उभं करणार आहोत. त्याची या आठवड्याभरामध्ये पुण्याला राज्यातल्या सगळ्या प्रमुख लोकांची आम्ही बैठक घेणार, बुलढाणा जिल्ह्याची बैठक घेणार आणि एक मोठं राज्यव्यापी आंदोलन, सरकारला सळोका पळो करून सोडणारं मोठं आंदोलन या महाराष्ट्रामध्ये आम्ही उभं करणार आहोत. जीबीएसचा धोका वाढलेला आहे राज्यामध्ये आणि केस गळतीचं प्रमाण पुन्हा बुलढाणा जिल्ह्यामध्ये त्याचे रुग्ण वाढलेले आहेत. आतापर्यंत आरोग्य विभागाकडून कुठली दखल घेतल्या जात नाही, जनता हवाल दिली आहे. हे बघा, शेगाव तालुक्यामध्ये जेव्हा केस गळती झाली त्याच्यानंतर अनेक शास्त्रज्ञ तिथं आले, अनेक विभागाचे लोक आले, परंतु अजूनपर्यंत परफेक्ट त्याचा रिसर्च कोणाकडून होऊ शकला नाही. माझं म्हणणं असं आहे की याचा शोध लागला पाहिजे आणि प्रिकॉशन म्हणून सरकारने ठोस पावलं उचलली पाहिजे. GBS सारखा आजार पुण्यात आला तो कशामुळं होतो? म्हणजे आजारी पडल्यावरच ट्रीटमेंट करणार का? माणसं मेल्यावरच सरकारला जाग येणार आहे का? GBS आजार येऊ नये म्हणून सरकार काय प्रिकॉशन घेतं आहे याच्यासाठी ठोस पावलं सरकारने उचलली पाहिजे. आणि केस गळतीचं प्रमाण प्रत्येक गावामध्ये वाढत चाललेलं आहे. याच्यासाठी सुद्धा प्रतिबंधात्मक उपाययोजना सरकारने केल्या पाहिजे, त्याच्या मुळाशी गेलं पाहिजे. अन्यथा माणसं मेल्यावर रडण्यात काही अर्थ नाही असं मला वाटतं. आणि सरकारचं कायम धोरण असं राहिलेलं आहे, साप निघून गेल्यावर काठ्या मारायचं, असं सरकारने करू नये. ही वेळेस लोकांवर येऊ नये याच्यासाठी सरकारी यंत्रणांनी ज्या उपाययोजना करायला पाहिजे त्या तातडीने केल्या पाहिजे. परंतु तो डिक्लेअर केला जात नाही. का केल्या जात नाही? तो रिपोर्ट लोकांपर्यंत आला पाहिजे. नेमकं त्याचं कारण काय ते कळलं पाहिजे. तो रिपोर्ट इतके दिवस गुलदस्त्यात का ठेवला? मग याच्या पाठीमागं काही वेगळं षडयंत्र आहे का? जो काही रिपोर्ट आला असेल तो जाहीर करा, लोकांसमोर आणा, जेणेकरून लोक हा आजार होणार नाही याच्यासाठी प्रिकॉशन घेतील. केंद्रीय राज्य तर विधानसभेत महायुतीला विजय मिळाला, तसाच विजय आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकीत देखील मिळेल असा विश्वास एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केलाय. तर 2 ते 4 माणसं सोडली तर कोण खुश आहे? भास्कर जाधव यांच्या नाराजीनंतर एकनाथ शिंदे यांनी हे वक्तव्य केलंय. तर म्हणूनच उद्धव ठाकरेच्या पक्षातील अनेक जण आमच्या पक्षात पक्षप्रवेश करतायत, हे आज तुम्ही पाहिले. आम्हाला शिव्या शाप देण्यापेक्षा आपल्याला का सोडून गेलं याचं आत्मचिंतन त्यांनी करावं. नुकतीच डॅमेज कंट्रोलची बैठक त्यांची पार पडली. ज्यांनी शिवसेनेला, हिंदुत्वाला, बाळासाहेबांच्या विचारांना डॅमेज केलं त्यांनी आता बैठक घेऊन काय फायदा? ऑपरेशन टायगर वगैरे काही नाही, लोक स्वतःहून पक्षात येत आहेत, त्यांचं आम्ही स्वागत करत आहोत असंही एकनाथ शिंदे यांनी यावेळी म्हटलंय. आम्ही अभिष्ट चिंतन करतो, त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि या वाढदिवसाचं औचित्य साधून एक संघर्ष योद्धा या पुस्तकाचं प्रकाशन आज झालं. आदरणीय परमपूज्य गोविंदगिरी महाराज यांच्या शुभ हस्ते आणि त्या संघर्ष योद्धा या पुस्तकामध्ये खासदारांची, श्रीरंगाप्पांची जी वाटचाल दाखवली, अगदी ग्रासरूटचा कार्यकर्ता ते दिल्लीचा तख्त म्हणजे खासदार, ही वाटचाल जी आहे हा संघर्षाचा खऱ्या अर्थाने काळ आहे. हा संघर्ष करून इथपर्यंत पोचलेला कार्यकर्ता आहे आणि म्हणून त्यांना अनेक संसद रत्न पुरस्कार 8 वेळा मिळाले, महारत्न पुरस्कार मिळाला, अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित केलेलं आहे. आणि या मावळच्या जनतेने देखील त्यांना भरभरून आशीर्वाद दिले. त्यामुळे त्यांनी 3दा
खासदारकी भूषवली, त्यांनी विजयाची हॅट्रिक केली आणि म्हणून आज त्यांच्या या प्रकाशन सोहळ्याला पुस्तकाच्या संघर्ष योद्ध्याच्या मी मनापासून शुभेच्छा देतो. आणि हा संघर्ष योद्धा हे पुस्तक जे आहे हे येणाऱ्या तरुण पिढीला एक मार्गदर्शक गाईड ठरेल आणि जे कार्यकर्ते आहेत त्यांनी काम कसं करावं, कार्यकर्त्यांना कसं जपावं या सगळ्या पुस्तकामधून वाचायला मिळेल. आणि म्हणून हे सर्वांनी ते वाचावं असं मी आवाहन करतो. मुंबईत स्वबळावर लढण्यापेक्षा महायुतीमधून लढावं असं आव्हान अजित पवारांनी केलेले आहे. अरे मुंबई महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्था, जसं विधानसभेत महायुतीचा झेंडा फडकला तसं लँडस्लाईड मॅन्डेट जनतेने विधानसभेत दिलं, तसंच महायुतीला स्थानिक स्वराज्य संस्थेत देखील अतिशय दैदिप्यमान असं यश मिळेल आणि महायुती पुन्हा स्थानिक स्वराज्य संस्था देखील जिंकेल. भास्कर जाधव जे आहेत ते नाराज असल्याचं पाहायला मिळतं. मनासारखं पद काम मिळत नसल्याचं. कोण खुश आहे? 2-4 माणसं सोडली तर कोण खुश आहे? आणि त्यामुळे लोक जी आहेत ती आज पण बघितलं आपण किती लोकांनी प्रवेश केलाय उबाटाच्या. म्हणून उबाटाच्या लोकांनी प्रवेश केला ते आम्हाला शिव्या देण्यापेक्षा, आम्हाला शिव्याशाप आरोप करण्यापेक्षा ही लोक का आपल्याला सोडून जात आहेत याचं आत्मचिंतन केलं पाहिजे, आत्मपरीक्षण केलं पाहिजे. आता काहीतरी डॅमेज कंट्रोलची काहीतरी बैठक होती, ज्यांनी हिंदुत्वाला डॅमेज केलं, शिवसेनेला डॅमेज केलं, बाळासाहेबांच्या विचाराला डॅमेज केलं, शिवसैनिकाला डॅमेज केलं. आता काय डॅमेज कंट्रोल, आता कशी इमेज झाली आहे ते बघा. ऑपरेशन टायगरमध्ये आहेत कधी भास्कर जाधव? ऑपरेशन टायगरमध्ये आहेत. अरे टायगर बिगर काय नाही, लोकांचं जे येत आहेत त्यांचं आम्ही स्वागत करतोय आणि स्वतःहून लोक येत आहेत, स्वतः विश्वास ठेवत आहेत. काम करणाऱ्या लोकांच्या पाठीशी लोक जातात. विकासाचा अजेंडा घेऊन आम्ही पुढे चाललोय. विकास विरोधी जे लोक आहेत त्यांना लोक सोडत आहेत आणि महाराष्ट्र विरोधी, महाराष्ट्र विकास विरोधी यांना लोक सोडत आहेत आणि ती आमच्याकडे येत आहेत. आणि जो विश्वास दाखवत आहे तो विश्वास सार्थ करण्याचं काम आमचे कार्यकर्ते करत आहेत, म्हणून लोक येतात. माझ्या हातात द्या. अमित शाह देखील मातोश्रीवरून नई दिल्ली स्टेशन पे जो आज से क्या कहेंगे? नई दिल्ली स्टेशन पे जो भगदड़ मची थी, 7 से को लेकर क्या कहेंगे? 18 लोगों की जो है मौत हो गई. बहुत ही दुर्भाग्यपूर्ण घटना है, दुखद घटना है और हम उनके परिवार के दुख में शामिल हैं. आदरणीय प्रधानमंत्री मोदी जी भी, देश के प्रधानमंत्री, उनके परिवार के साथ है और निश्चित रूप से उनके परिवार को जो भी सहयोग करना है वो निश्चित रूप से हमारे आदरणीय प्रधानमंत्री करेंगे.